नमस्कार, मी आसावरी. डायबिटीज पे चर्चा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर याच पार्श्वभूमीवर आपण आपल्या औरंगाबाद स्टुडिओमध्ये स्वागत करूया डॉक्टर प्रतिभा पवल आवटे यांचं. डॉक्टर प्रतिभा पवल आवटे यांच्यासाठी माझा हा प्रश्न आहे की एखाद्या व्यक्तीला मधुमेह असल्याची शंका आल्यास किंवा मधुमेह विकसित होण्याचा धोका असल्यास काय करायला हवं? त्यांना कोणाला मधुमेह होण्याचे जोखीम घटक असतात अशा व्यक्तींनी रक्ताची तपासणी करून मधुमेह आहे का याचे निदान केले पाहिजे. त्यासाठी आपण रक्ताची तपासणी करतो ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, ज्यामध्ये आपण उपाशी पोटीची साखर तपासतो आणि 75 ग्राम ग्लुकोजचे पाणी घेऊन 2 तासानंतर परत एकदा साखर तपासतो. उपाशी पोटीची साखर 100 पेक्षा जास्त आहे म्हणजे मधुमेहाची सुरुवात झालेली आहे, किंवा ग्लुकोज घेतल्यानंतर 2 तासानंतरची साखर जर 140 पेक्षा जास्त असेल तर त्याला मधुमेहाची सुरुवात आहे असं म्हणतो, आणि 200 पेक्षा जास्त असेल तर मधुमेह झाला आहे. आणखी एक दुसरी तपासणी म्हणजे 3 महिन्याची सरासरी साखर, ज्याला आपण म्हणतो HbA1c ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन. ह्या तपासणीसाठी उपाशी पोटी करायची गरज नाही. HbA1c 5.6% पेक्षा जास्त आहे म्हणजे आपल्याला मधुमेहाची सुरुवात झालेली आहे.